नमस्कार. मी भाऊ चोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल मी म्हणजे आधीच्या भागामध्ये गौप्यस्फोट केला होता. गौप्यस्फोट भाग 1 म्हणून त्याचं शीर्षक दिलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आकस्मिक जी शेपूट घातली, पलायन केलं, तर त्याचं कारण काय याचा गुंता कुठल्याही माध्यमाला, कुठल्याही विश्लेषकाला सोडवता आलेला नाही. मलाही सोडवता आला नव्हता की ह्याचं कारण काय. जो माणूस लोकसभेपासून विधानसभेपर्यंत मराठा मराठा म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात आणि प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीयवादी आरोप करत होता आणि सरळ सरळ मराठे सोडून इतर जातींना धमकावत होता, अशा योद्ध्याने अचानक निवडणुकीच्या रणांगणात युद्धाचं रणशिंग फुंकायच्या वेळीच शेपूट घालून पळ काढला, तर त्याचं कारण काय याचा गुंता कोणालाही सुटलेला, मलाही सुटला नव्हता. आणि याची कारण मीमांसा कोणी करू शकत नसताना अचानक जी माहिती माझ्याकडे आली ती मी पहिल्या भागात थोडी विस्तारपूर्वक तुम्हाला समजावली आणि त्याचा धागा दिलेला होता. तो धागा म्हणजे शिवसेनेचे दोन नेते, एक डॉक्टर रमेश प्रभू आणि दुसरे सूर्यकांत महाडिक. रमेश डॉक्टर रमेश प्रभू हे पार्ल्यातून 1987 मध्ये मला वाटतं पोटनिवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले. याला महत्व एवढ्यासाठी होतं की त्या निवडणुकीपासून, पोटनिवडणुकीपासून शिवसेनेच्या हिंदुत्वाचा प्रवास सुरू झाला आणि आजच्या अनेक पत्रकारांना माहिती सुद्धा नसेल किंवा आठवणार नाही, तर त्या निवडणुकीपर्यंत शिवसेना हिंदुत्ववादी तशी नव्याने झालेली होती आणि भारतीय जनता पक्ष मात्र हिंदुत्ववादी नव्हता. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जरी हिंदुत्ववादी असला तरी भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी नव्हता. 1977 साली जनता पार्टीत विलीन झालेला जनसंघ, पुढल्या काळात जनसंघाचे जे पुरस्कर्ते जनता पक्षात होते ते बाजूला झाले आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष 1980 साली स्थापन केला. पण भारतीय जनता पक्ष तेव्हा हिंदुत्ववादी नव्हता. भारतीय जनता पक्ष हा गांधीवादी समाजवादाच्या आहारी गेलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये 1987 साली जेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला, त्यातली शिवसेनेने हिंदुत्वाच्या नावावर लढवलेली पहिली निवडणूक म्हणजे पार्ल्याची पोटनिवडणूक होती. मला आठवतं, त्या आता नाव आठवत नाही, पण एक ख्रिश्चन खासदार होते काँग्रेसचे, त्यांचं निधन झाल्यामुळे ती पार्ल्याची पोटनिवडणूक उद्भवली होती आणि त्यामध्ये जनता दल जनता पक्षातर्फे प्राणलाल बोरा हे उमेदवार होते आणि काँग्रेसतर्फे प्रभाकर कुंटे यांना मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आपला खास उमेदवार म्हणून उतरवलेलं होतं. त्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी डॉक्टर रमेश प्रभू यांना बाळासाहेबांनी उतरवलं आणि ती निवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या नावावर लढवलेली पहिली निवडणूक होती आणि त्यामध्ये जनता दल आणि काँग्रेस या दोघांनाही पराभूत करत स्वबळावर शिवसेनेने आणि रमेश प्रभू यांनी ती पोटनिवडणूक जिंकली आणि शिवसेनेची हिंदुत्वाची वाटचाल सुरू झाली. पण त्या निवडणुकीने एक चमत्कार घडवला होता. भारतीय जनता पक्ष त्या निवडणुकीत प्राणलाल बोरा जनता पार्टीच्या पाठीमागे उभा होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रमेश प्रभू शिवसेना यांच्या बरोबर होता. पण तिथे हिंदुत्वाचा तो चमत्कार बघितल्यानंतर भाजपच्या डोक्यावरचं गांधीवादी समाजवादाचं भूत उतरलं आणि भारतीय जनता पक्ष परत एकदा हिंदुत्वाकडे वळला आणि तो अखिल भारतीय पातळीवर वळला. कारण त्याच आसपास संभाजीनगरची महापालिका झाली होती आणि त्याच्या निवडणुकीत सुद्धा
महापालिकेच्या, मुंबई पासून इतक्या दूर शिवसेनेने पहिल्यांदा त्या महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होऊन दाखवला आणि ती सुद्धा निवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या नावावर जिंकली होती. आणि या निवडणुकीत बाळासाहेबांनी उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार केला होता. आपल्याला फक्त हिंदुत्वाची मतं पाहिजेत, हिंदू मतं पाहिजेत, आपण मुस्लिम मतांचे लाचार नाही, इतकं ठामपणे बाळासाहेब बोलत होते. आणि त्यावर मग धार्मिक प्रचार केला, धर्माच्या आधारे मतं मागितली, हा आरोप ठेवण्यात आला होता. रमेश प्रभू जिंकले, पण रमेश प्रभू हे हिंदुत्वाचे पहिले आमदार होत असताना त्यांच्यावर धार्मिक प्रचार केला, धर्माच्या नावाने मतं मागितली, हा आरोप करण्यात आला आणि खटला सुद्धा भरण्यात आला होता. आणि पुढे त्या खटल्याची सुनावणी होऊन निकाल लागला तेव्हा रमेश प्रभू यांची ती निवड रद्द करण्यात आली होती. आणि त्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे यानं हिंदू धर्माचा निवडणुकीत प्रचार केला, म्हणून निवडणूक आयोगाने आणि कोर्टाने 6 वर्षासाठी मतदानाचा अधिकार रद्द केला होता. हा सगळा आजच्या कदाचित पिढीतल्या पत्रकारांना यातली काहीही माहिती नसावी आणि ती घ्यावी असं सुद्धा वाटत नसावं. निवडणुकीमध्ये जाती, धर्म, पंथ, भाषा असल्या संकुचित भूमिकेतून मतं मागितली जाऊ नयेत, प्रचार केला जाऊ नये, यासाठी जे निर्बंध आणि आचारसंहिता आहे त्याचा भंग झाल्यामुळे रमेश प्रभू यांची निवड रद्द झाली होती. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सूर्यकांत महाडिक यांची. सूर्यकांत महाडिक हे 1992च्या दंगलीनंतर जी मुंबईमध्ये सरळ सरळ हिंदुत्वाची लाट आली त्यामध्ये काँग्रेस पक्ष भुईसपाट होऊन गेला होता. त्या निवडणुकीमध्ये कामगार नेते आणि बँक कर्मचाऱ्यांचे नेते असलेले शिवसेनेचे नेते किंवा उपनेते सूर्यकांत महाडिक हे कुर्ला नेहरू नगर या विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधात सुद्धा कोणीतरी धर्माच्या नावाने मतं मागितली म्हणून खटला केलेला होता. ही गोष्ट 90 नंतरची आहे. रमेश प्रभू 87-88 चे निवडून आलेले होते आणि सूर्यकांत महाडिक ही 1990च्या निवडणुकीतली गोष्ट आहे. पण या दोघांच्याही विरोधातली जी धर्मावरच्या नावाने मतं मागितली, हा जो आरोप होता, जातीपाती धर्म यांचा भेदभाव केल्याच्या आरोपाखाली झालेला जो खटला होता, त्या खटल्यामुळे या निवडणुका कोर्टात गेल्या आणि अखेरीस महाडिक असो, रमेश प्रभू असो, यांच्या निवडणुका रद्द झाल्या होत्या. बाळासाहेबांना आपला मतदानाचा अधिकार गमवावा लागला होता. पण बाळासाहेब अत्यंत खंबीर होते, त्यामुळे त्यांनी पर्वा केली नाही. माझा मताचा अधिकार काढून घेतला तरी माझ्या भूमिका बदलणार नाहीत, इतकं खंबीरपणे आणि ठणकावून त्यांनी सांगितलं होतं. कधी कधी हे सगळं आठवलं की उद्धव ठाकरे खरोखरच माझा बाप म्हणून रडतात, तेव्हा आपल्या बापाचा जो काय कर्तृत्वाचा आलेख आहे त्याची आठवण तरी या माणसाला आहे का, अशी शंका येते. असो, मुद्दा असा आहे की या 2 निवडणुकांमध्ये वादग्रस्त झाल्या, कोर्टात गेल्या आणि त्यातून एक केस लॉ तयार होतो. ज्या वेळेला, आता तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रात जेव्हा सभापती पदाच्या निवडणुका आणि ते सगळं आमदारांचं फाटाफूट वगैरे झाली, तेव्हा नबाम रेबिया असा उल्लेख केला जायचा. कुठे मेघालय का कुठल्या तरी एका छोट्या विधानसभेत सभापती उपसभापती यांनी घेतलेले निर्णय आणि त्यावर सुप्रीम कोर्टात आलेले जे काही निकाल होते, याचा आधार महाराष्ट्राच्या आमदार फाटाफुटी पक्षफुटीसाठी घेतला जात होता. त्याला केस लॉ म्हणतात. म्हणजे कोर्टाकडून एखाद्या कायद्याच्या आधारे एखाद्या विषयामध्ये, एखाद्या वादामध्ये जो न्याय निवाडा झालेला असतो, तो पुढल्या काळात अशा प्रकरणातला एक कायदा किंवा कायद्याचं मार्गदर्शक तत्व म्हणून वापरलं जातं, त्यालाच केस लॉ म्हणतात. आणि म्हणून रमेश प्रभू असोत, सूर्यकांत महाडिक असोत, आणि मला वाटतं पुढल्या काळामध्ये सुभाष देसाई यांची सुद्धा निवड अशीच रद्द झाली होती आणि त्यांना 6 वर्षासाठी सुभाष देसाईंना गोरेगाव मधून निवडणूक लढवण्यावर प्रतिबंध लावण्यात आला होता.
म्हणून त्यांच्या जागी नंदकुमार काळे या दुसऱ्या नेत्याला विधानसभा निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय. 30-35 वर्ष जुना इतिहास आहे. पण तो आजच्या विधानसभा निवडणुकीत का महत्वाचा ठरतो, तर त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील गेल्या 6-8 महिन्यापासून 10 महिन्यापासून ज्या प्रकारे एका जातीविरुद्ध, ब्राह्मण जातीविरुद्ध किंवा इतर अनेक बाबतीत जे काय करतायत ते बघितलं आपण तर तुम्हाला कळेल की जे काय करतायत ते बघितलं की तुमच्या लक्षात येईल की त्यांचा सगळा एकूण रोख आहे तो कुठल्या ना कुठल्या जातीच्या विरुद्ध आहे. मराठा जातीचा अभिमान बाळगणं गैर नाहीये, पण मराठा जातीचं संघटन करायलाही हरकत नसली तरी मराठा जातीचा उदो उदो करताना दुसऱ्या कुठल्या तरी जातीच्या विरोधात खुल्लम खुल्ला भूमिका मांडणं, त्याच्या द्वेषाला लोकसमूहाला प्रवृत्त करणं आणि अशा विद्वेषपूर्ण भूमिकेला निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी वापरणं हा गुन्हा आहे. आणि त्यामुळे तो निवडणुकीच्या काळातला गुन्हा म्हणून या संबंधित येणारे जे जे उमेदवार असतात ज्यांना त्याचा फायदा मिळाला असा निष्कर्ष काढता येतो, त्यांच्या निवडणुका या कायद्याने रद्द होऊ शकतात. रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक किंवा मला वाटतं सुभाष देसाई यांच्या निवडणुका रद्द होण्यामागचं मुख्य कारण हेच होतं की कुठल्या तरी लोकसमूह, जातसमूह यांच्या विरोधात विद्वेषाची भावना पसरवली गेली आणि त्याचा फायदा तुम्ही उठवलात आणि म्हणूनच तुम्ही फ्री अँड फेअर निवडणूक घ्यावी किंवा व्हावी या कायद्याचा आणि आचारसंहितेचा भंग केलेला आहे. म्हणूनच तुमची निवड रद्द करण्यात येते अशा प्रकारचा तो निकाल होता. त्याला केस लॉ म्हणतात. साहजिकच बाळासाहेब ठाकरे कधी निवडणूक लढवत नव्हते, पण सूर्यकांत महाडिक असो, रमेश प्रभू असोत किंवा सुभाष देसाई असोत, असे जे शिवसेनेचे आमदार नेते होते त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बाळासाहेब हा कायम स्टार प्रचारक राहिलेला होता आणि त्यामुळे त्यांची वक्तव्य, त्याच्या आलेल्या बातम्या आणि बातम्यांमध्ये परत या संबंधी शिवसेनेचं मुखपत्र, सामनामध्ये आलेल्या बातम्या किंवा फोटो हे सुद्धा त्या खटल्यांमध्ये पुरावे म्हणून मान्य केले गेले आणि त्या आधारावर या निवडी रद्द झाल्या होत्या. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्यात आला होता. हे सगळं मी मुद्दाम जरांगे पाटलांच्या संदर्भात सांगतो कारण गेल्या 8-10 महिन्यामध्ये जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन आहे ते ओबीसी, ब्राह्मण किंवा मराठेतर जातींच्या विरोधात विद्वेष पसरवणारं आहे. हे वेगळं सांगायला नकोय, ते फक्त कायद्याच्या चौकटीत बसवणं आवश्यक आहे आणि ते जर बसवलं तर मग उद्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे जे कोणी इच्छुक उमेदवार कुठल्याही पक्षाचे असोत ते जरांगे पाटील यांना या दरम्यान भेटले असतील, निवडणुकीत उमेदवार होताना किंवा निवडणुकीचे उमेदवार होण्यापूर्वी की निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी कुठेही जरांगे पाटील यांची मदत घेतली असेल, त्यांच्याशी हातमिळवणी केली असेल तर या सगळ्यांना डॉक्टर रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक इत्यादींचा केस लॉ लागू पडणं शक्य आहे. आणि हीच सगळ्यात मोठी काय म्हणतात ती कळीची गोष्ट आहे. 8-10 महिने ते काय बोलले आणि आता या काळात सुद्धा बोलतील. कारण तुम्हाला एक गोष्ट जरांगे पाटील यांची माहिती आहे, जरांगे पाटील हे नुसता शिवराळ बोलत नाहीत तर बेताल, बेछूट आणि तर्कहीन सुद्धा बोलू शकतात जेव्हा जातीचा विषय येतो. ज्या प्रकारे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जातीय आणि ब्राह्मण विद्वेषाची भाषा वापरलेली आहे आणि सातत्याने वापरली आहे, त्याचे व्हिज्युअल पुरावे आहेत. पूर्वीच्या काळात मी महाडिक, रमेश प्रभू वगैरे म्हणतो, त्या काळात वर्तमानपत्राची कातरणं किंवा
वेगवेगळ्या वेळा काढलेले फोटो एवढ्या पुरता विषय मर्यादित होता. पण आज जी तांत्रिक तंत्रज्ञानाची क्रांती झालेली आहे, त्या क्रांतीनंतर कुठेही काहीही घडत असताना साध्या मोबाईलवरून सुद्धा चित्रण होऊ शकतं, ध्वनिमुद्रण होऊ शकतं. त्यामुळे अमुक ठिकाणी जरांगे पाटील असं बोलले की नाही याचा व्हिज्युअल आणि ऑडिओ पुरावा उपलब्ध आहे. अमुक तमुक माणूस तमुक तमुक जरांगेना ठिकाणी भेटला की नाही याचे अत्यंत काय म्हणतात ते कायद्याच्या चौकटीत पुरावा म्हणून बसणारे पुरावे उपलब्ध आहे. आणि या सगळ्या 10 महिन्याच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाचे कोण कोण राजकीय नेते हे जरांगे पाटलांना भेटत होते, त्यांच्याशी बोलत होते आणि जरांगे पाटील त्यांच्या संदर्भात काय काय भूमिका घेत होते, बोलत होते, त्याचे शेकडो म्हणजे शेकडो हजारो ऑडिओ व्हिज्युअल पुरावे आज उपलब्ध आहेत. आणि त्यामुळेच प्रामुख्याने जरांगे पाटील यांचा कल मराठा जातीपेक्षा महाविकास आघाडीच्या राजकारणाकडे झुकलेला आहे. आणि तुम्हाला माहितीये, तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का, मराठा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा ज्या धमक्या भुजबळ विरोधातल्या, ओबीसी विरोधातल्या, देवेंद्र फडणवीस विरोधातल्या या ज्या धमक्या अगदी ठणकावून मनोज जरांगे पाटील देत होते, त्याचे सगळ्या चॅनेलवर चाललेले काय ते लाईव्ह झालेलं आहे, रेकॉर्ड झालेलं आहे. हे सगळे कोर्टामध्ये पुरावे म्हणून स्वीकारले जाऊ शकतात. आणि म्हणूनच जेव्हा असले पुरावे उपलब्ध असतात तेव्हा त्याशी संबंध जोडला जाणारा कुठलाही उमेदवार या निवडणुकीत उद्या 20 तारीखला होणाऱ्या मतदानामध्ये जो उमेदवार सहभागी असेल आणि विजयी होईल त्याच्या विरोधात जरांगे पाटील यांचा त्याचा निकटवर्ती संबंध हा ती त्याची आमदारकी रद्द होण्यासाठी पुरेसा पुरावा ठरू शकतो. थोडक्यात जरांगे पाटील आणि महाडिक रमेश प्रभू या फार वेगळ्या कालखंडातल्या गोष्टी असल्या, घटना असल्या तरीही दोघांच्या विषयातलं जे साम्य आहे, साधर्म्य आहे, ते निवडणूक खटल्यामध्ये अत्यंत मोलाचं ठरू शकतं. ज्या कारणास्तव त्यांच्या निवडी रद्द करण्यात आल्या कोर्टाकडून, त्याच आधारावर जरांगे पाटलांचे प्रेरणा किंवा पाठिंबा असलेल्या आणि उद्या निवडून येणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीवर टांगलेली तलवार आहे. टांगलेली तलवार आहे. केवळ हे जरांगे पाटलांकडे जात होते, त्यांचा आशीर्वाद घेत होते, एवढ्या आधारावर आणि जरांगे पाटील यांची सगळी पार्श्वभूमी, त्यांची आजवरची वक्तव्य ही कोर्टात सादर केली तर 20 तारीख नंतर 23 तारीखच्या मतमोजणीत निवडून येणारे आणि जरांगे पाटील यांच्याशी ज्यांचा संबंध जोडला जाऊ शकतो असे निवडून आलेले महाविकास आघाडीचे कदाचित 50 ते 60 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा कोर्टाकडून बाद होऊ शकतात. ही बाब सगळ्यात महत्वाची आहे. ही बाब सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणूनच तसं झालं तर मग महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखीन एक विचित्र वळण लागू शकेल. अर्थात हे सगळं मी म्हणतो ते होऊन गेलेलं आहे, पण प्रत्यक्ष निवडणूक काळामध्ये जर जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला, नावं सुचवली, हे वेगळ्या पक्षातले आहेत, हे मराठा आरक्षणवाले आहेत म्हणून त्यांना मतं द्या, किंवा अमुक तमुकाला मराठा आरक्षण विरोधक म्हणून पाडा, या प्रकारची वक्तव्य जरांगे पाटलांनी केली तर महाविकास आघाडीला कडे त्यांचा झुकता कल असल्यामुळे आणि त्यांचा पाठिंबा अधिकाधिक महाविकास आघाडी उमेदवारांना असल्यामुळे मोठ्या संख्येने असे आमदार कोर्टातच बाद होऊ शकतील ही भीती होती. आणि हे कोणीतरी एका मोठ्या वकिलाने एका महाराष्ट्रातल्या मोठ्या हुशार जाणत्या धूर्त नेत्याच्या नजरेस आणून दिलं आणि तिथून जरांगे पाटील यांच्या मुसक्या तात्काळ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या लढाईमध्ये सगळ्यात मोठा समोरचा शत्रू महायुती म्हणजे फडणवीस शिंदे यांचे पक्ष असण्यापेक्षा तुमच्या पाठीशी गेले 10 महिने उभा असलेला तुमचा सगळ्यात मोठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं बेताल बोलणारं तोंड हेच महाविकास आघाडीसाठी सगळ्यात मोठा घातपाती सुरुंग आणि बॉम्ब असू शकतो. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ जरांगे पाटील यांना आवरायचं कसं आणि एकूण निवडणुकीतून जरांगे पाटील यांना खड्यासारखं बाजूला कसं करायचं. महाविकास आघाडीचे आणि जे काय त्यांचे मराठावादी वगैरे असतील, महायुती विरोधी असतील, हे उमेदवार वाचवायचे असतील तर ते आधी शिंदे फडणवीसांपेक्षा जरांगे पाटील यांच्यापासून वाचवले पाहिजेत. याच्या हालचाली नोव्हेंबर महिन्याच्या 2 किंवा 3 तारीखला सुरू झाल्या आणि त्यानंतर विना विलंब तडकाफडकी रातोरात जरांगे पाटील यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या अशी माहिती मला मिळालेली आहे. आणि ती माहिती मी अर्थातच तुम्हाला पहिल्या व्हिडिओत सांगितलं, कोणा राजकारण्याने किंवा पत्रकाराने दिलेली नाही, प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याने दिली. आणि त्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ही शंका त्याला कुठून कळली आणि कुठून माहिती मिळाली त्याचा तपशीलही मला सांगितलेला आहे, पण तो मी आत्ता इथे सांगणार नाही. हा व्हिडिओ लांबलेला आहे. मी पुढच्या म्हणजे 3ऱ्या भागामध्ये या गौप्यस्फोटाचा आणखीन एक भाग तुमच्या समोर उलगडून सांगेन की मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण विधानसभा निवडणुकीतून इतका अगदी ढुंगणाला पाय लावून किंवा शेपूट घालून पळ का काढला, याचं सगळ्यात मोठं राजकीय रहस्य हे असं आहे की जे डॉक्टर रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक आणि यांच्यापर्यंत जोडलं जातं. आता हे कसं घडलं आणि मला माहिती देणाऱ्याला अशी शंका का आली आणि त्यासाठी कुठल्या हालचाली झाल्यात हे मी पुढल्या भागात सांगेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.